खरात सोबतचा समोर आलेला व्हिडिओ 7 ते 8 वर्षापूर्वीचा असल्याचं निलेश लंके म्हणतायत। अशोक खरात व्यक्ती नाही तर ती प्रवृत्ती आहे, दोषी असेल तर ते कारवाई व्हावी अशी अपेक्षा निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे। रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या म्हणून योग्य न्याय देतील असा विश्वासही खासदार लंके यांनी व्यक्त केला आहे। मी धार्मिक असताना अशा कार्यक्रमांना जातो असं स्वतःचं समर्थन देताना राजकीय जीवनात काम करताना अनेक कार्यक्रमांना जावं लागतं अशी कबुली लंके यांनी दिली आहे। आता राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या बाबाचे पाय धुतात, त्यांनी महिलांवरती अत्याचार केलाय आणि तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित, तुमचा आणि त्याचा काही संबंध आहे? शेवट हा व्हिडिओ मी दुपारी पाहिला। आता मला तो व्हिडिओ आधी तर मला क्लिअर कट जाणवलाच नाही, पण नंतर मला एक जणांचा फोन आला का त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण आहे। ज्यावेळेस मी पूर्णपणे चौकशी केली तो व्हिडिओ एक 7-8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ असू शकतो, त्या दरम्यानचा तो व्हिडिओ असू शकतो। त्यामुळे पण शेवट मी सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये काम करणार मी असो किंवा आणि कुठला आता बऱ्याच काही नेते मंडळींचा त्या बाबाशी त्या संबंध जोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। शेवट आमच्यासारखे माणसं दिवसभराच्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत असतात। त्यामुळे धार्मिक कार्यक्रम असो, व्यक्तिगत स्वरूपाचे कार्यक्रम असो, पण ज्यावेळेस आम्ही त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर एखादा माणूस नंतर तो माणूस कसा प्रवृत्तीचा आहे, काय हे माहिती नसतं आपल्याला। बऱ्याच वेळा माणूस एखाद्या आमच्या ऑफिसला कार्यक्रमाची पत्रिका आल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमाला चला बऱ्याच त्यांनी कार्यक्रमाला भेट दिली पाहिजे, त्या कार्यक्रमाला भेट दिली पाहिजे, पण तो कार्यक्रमाचा ज्याचा कार्यक्रम आहे त्याच्या विचारात नंतर काय बदल होईल ह्या गोष्टी कोणालाच माहीत नसतात। मी असो किंवा तुम्ही असो किंवा कुणी असो, पण शेवट ही जी घटना घडलेली ही चुकीची घटना घडलेली। त्यामुळे जो कोणी असेल ना त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, त्याला त्या ठिकाणी सजा दिली पाहिजे, या विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे। आज त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, उलट माझं तर म्हणणं आहे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, त्यांच्याकडूनच त्या महिलांना न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून आपण त्यांच्याकडून मागणी केली पाहिजे।